नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज काहीतरी नवीन असं आहे की आम्ही आता निघत आहोत प्रयागराजला. आणि आता सूरज म्हात्रे म्हणजे आमचा मित्र आहे, त्याच्या गाडी जाणार आहोत. तर आता आम्ही ओला बुक केले आणि त्या ओलामध्ये आम्ही बोनकोड्याला जाऊ आणि बोनकोड्यावरून आम्ही तिकडून त्याच्या गाडीत निघणार आहोत. तर आमची आता ओला आलेली आहे. चलो लेट्स गो. भाऊ हे टाकता का? छोट्या मोठ्या बागेवरती टाकता नाही, काही टेन्शन नाही. तर गाईज आम्ही आता बोनकोड्या गावात आम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि आमची जी गाडी आहे ती आता थोड्याच वेळात येत आहे. आणि आता आम्ही बॅग्स वगैरे काढून घेत आहोत. आमच्या गाडीवर नंबर प्लेट आहे जी मराठी नंबर प्लेट आहे, पण आम्ही कुठल्याच प्रकारचा दंड भरू इच्छितो नाही. काय चला घेऊया बॅगी टाकून सामान. तर गाईज आता आम्ही आमच्या महाकुंभची प्रयागराज जाण्यासाठी आम्ही आता प्रारंभ करत आहोत. तर गाईज आम्ही आता निघालोय आणि आता गुगल मॅपवर आम्हाला 1300 काहीतरी 78 म्हणजे 1400 किलोमीटर आम्हाला दाखवत आहे इकडून प्रयागराजला. आणि सध्या सूरज भाऊ आमचा ड्राईव्ह करत आहे आणि मग रात्री झोपल्यानंतर मी मॉर्निंगमध्ये ड्रायव्हिंग करणार आहे. आणि आता आम्ही भिवंडी हायवेवर आहोत. ट्रॅफिक तर बिलकुल नाही आहे, पण आता बघूया. आणि आम्ही एकदम सेफली ड्राईव्ह करणार आहोत कारण रात्रीचा टाईम आहे. जस्ट पेट्रोल भरून मार्टमध्ये सामान घेत आहोत. कारण 4000 किलोमीटर रिटर्न जायचा आणि 1400 किलोमीटर आता जर्नी करायची, तर खायला तर लागेलच काय ना काय. सो काही जाताची माझी 5:15 आणि आम्ही आता सिन्नर नाशिकच्या पुढे ट्रॅव्हल केलेलं आहे आतापर्यंत. आणि पाहू शकता आणि अजून खूप ट्रॅव्हल करायचं आहे आम्हाला. आता आम्ही समृद्धी मार्गावर आहोत. तर आम्हाला अजून पोहोचण्यासाठी आम्ही आता 800 किलोमीटर क्रॉस केलं आहे. आम्हाला जवळपास अजून 550 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो का येता म्हणजे आता आम्ही बलवणो गाडीमध्ये आलो, आम्ही 3च जण आलो. काही लोक तर एका छोट्याशा गाडीमध्ये 5-5 जण आलेत. मला माहीत नाही कशा कम्फर्टेबल आल्यात, पण आम्ही एकदम सिस्टमॅटिकली आलो आहोत. आणि कारण मागे मी झोपलेलो आहोत आणि पुढे ड्रायव्हिंग करत आहेत. म्हणजे एक ड्रायव्हरसोबत एक को पॅसेंजर आहे आणि खरंच आरामात आलो होतो आम्ही. आम्हाला काही त्रास नाही झाला. झाले बाई डालो डालो डालो. पेट्रोलमध्ये सहसा होत नाही तसं. अरे भाई काय दादा भाई ब्लॉग भाई आहे, नॉर्मल आहे. सूरज भाई थोडा ब्लॉगमध्ये आपला थोडा घाबरतो, थोडा कॅमेरा कॉन्शियस आहे तो, पण ठीक आहे, सवय लागेल त्याला. पण दोस्तों अभी हम उतर गए. जेवणासाठी आम्ही आता थांबलेलो आहोत इकडे नागपूर जवळच आहोत, जबलपूर साईडला. आता ब्रश करून आम्ही इथे जेवणार आहोत आणि भरपूर गरमी होत आहे. मस्त भांजा डाबा नाव आहे ढाब्याचा. हाँ अंकल, अभी हमें बताओ कि उधर जाना कैसे है? यहाँ से आप अगर सही रास्ता से जाना चाहते हैं तो आप सीधे यहाँ से निकलिए, आप कटनी से मैहर, रीवा, मनिगवा होते हुए रामलगंज बॉर्डर नीचे उतरेंगे. फिर वहाँ से सीधे नैनी रोड लगता है प्रयागराज का. वहाँ से जो है आप सीधे रास्ते से वहाँ गाड़ी खड़ी करके बाइक वाले आते हैं, छोटे ऑटो वाले आते हैं, आपको वहाँ संगम तक पहुँचा देंगे. चला गाईस, तर आता निघूया. जस्ट जेवण झालं आमचा आणि आता प्रयागराजच्या दिशेने आम्ही निघतोय. गाईज उतरलो होतो आम्ही. आणि एक कोइन्सिडन्स असं झालं आहे का आमचेच भाऊबंद आता प्रयागराजवरून दर्शन करून निघालेत. हो फायनली गाईज भेटले आहे. कारण आम्ही 25 किलोमीटर पुढे गेलेलो. अरे काय भाई यार, आम्हाला कशाला आलास तू? जायचं ना मग पुढे. हमारा दोस्त मिल गया, भाई मिल गया हमारा. थकलोय रे. तुम्ही तिथून जा, मी सांगतो तशी जा. यांची तिकटई हां हनुमान न बहारिया.
रोड पकड बघतो शॉर्टकट म्हणजे थोडा लांब लवकर आहे तिथून जा. म्हणजे इथं top आहे. आतमध्ये काय काय फिरलास तुम्ही? आतमध्ये फिरलास काय काय? ओटीमध्ये गेलो मस्तपैकी त्रिवेणी संगम गाठवला दर्शन करून आलो स्नान करून आलो पण ते 1000 रुपये घेते ना अरे दादा पर person 1000 रुपये. दादा तुला 1000 रुपये फाईन काय दादा? डबल टिपल फिरले ना आम्ही त्यात तुमच्यासाठी आम्ही 25 किलोमीटर रिटर्न आलो 25 किलोमीटर. अरे आम्ही आणखी परत आम्ही तिकडे आता गेलो. जेवण नाही अजून जेवणासाठी थांबले आहोत. आलो. आतमध्ये रेंजच नव्हता. अरे आम्ही पण इथं गेलो परत रॉंग साईड वर परत इथं आलो ना गाडी लावली मग जंगे कोण कोण तुम्ही गाडी 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 कोण कोण तुम्ही? स्पर्श आहे बघ. अरे स्पर्श भाई ओ हो भाई काय बोलतस? ये किसी क्या बाकी बढ़िया ठीक आहे, सर, status वर इथं पण 0 बोल, डबल 0 बोललो तुला गाडीवर आ. भाई आपला यंगस्टर आहे भाई यंग क्रिकेटर. कैसा था एक्सपीरियंस आप लोग का? कैसा था एक्सपिरियंस भाई कैसा था एक्सपिरियंस? भाई एक नंबर था. म्हणजे कचरा आहे बघा. ॲक्सिडेंट भरपूर आहे. आता लाईव्ह येत आहे तर इनोवाला MS-27 होता माणसाला उडवला 2 तुकडे टाकले आम्ही पाठी होतो भाई क्या बोल रहा है भाई क्या बोल रहा है डरा रहा है घबरतोय आम्हाला. चलो बाय बाय भाई लोग आराम से जाओ चल 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 बाय बाय. तर काही शेवटी आम्ही एका मिडवे ट्रीट करून हॉटेल आहे ब्रेकफास्ट करतो आणि पुढच्या जर्नीसाठी निघतो आणि आता फक्त 300 किलोमीटर बाकी आहे प्रयागराजसाठी. भाई बोल ना भाई 2 दिवस झाले तेच कपड्यांवर. काय करशील भाई असं वाटतं 4-5 दिवस झाला गाडीत बसलोय. गरम गरम कॉफी ब्रेड जाम आणि पेरी पेरी फ्राईज आलेले आहेत. इकडे प्रॉब्लेम असा आहे का आता आम्हाला एवढं लवकर जेवायचं नाही आहे कारण आम्हाला ड्रायव्हिंग करायची आहे आणि इकडे लिमिटेडच आयटम भेटतात म्हणून पेरी पेरी फ्राईज मागवले आणि ब्रेड जाम मागवले आणि मग आता हा आम्ही खाऊन रात्री जेव्हा प्रयागराजला किंवा रेवाला आम्ही जेव्हा पोचणार आहोत तिकडे आम्ही जेवू नंतर. तर गाईज आम्हाला एक शॉर्टकट भेटला आहे आणि हा रस्ता आहे ना गावातून चालला आहे एकदम छोटा रस्ता आहे आणि पाहू शकता तुम्ही सगळ्या गाड्या अशा चाललेल्या आहेत आमच्या मागे पुढे आणि लोक आहेत ना कुंभमेळ्याचे मुले सर्व लोक बायकर्स होते रस्ता स्वतःहून दाखवतात मदत करतात ते. पण आता बघूया काय होते कसा रस्ता आहे हा. थोडा मला रस्ता थोडा डेंजर सुद्धा वाटते कारण बघू शकता तुम्ही खड्डे वगैरे किती आहेत रस्त्यात. नमस्कार गाईज. तर पाहू शकता प्रयागराजमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या मागे जी पार्किंग आहे ती मला माहीत नाही कुठली पार्किंग आहे बट गाड्या तुम्ही पाहू शकता इकडे. आणि आता आम्ही सकाळचे वाजलेत 7:30 आणि आम्ही आता स्नान घेण्यासाठी जाणार आहोत. आमच्या या साईडलाच मागेच घाट आहे आणि त्या घाटात जाऊन आम्ही आता स्नान करणार आहोत. बोटीचे वगैरे काय प्राइसेस आहेत ते आम्ही बघणार आहोत. आणि घरातून निघालेलो काल रात्री 2 वाजता म्हणजे आम्हाला 24 तासाहून जास्त लागलं आहे. आम्हाला वाटते 28 तास लागले आम्हाला इकडे पोचता. आणि आता आम्ही ॲक्च्युली कुठे स्टे घेतला नाही म्हणजे कुठे रूममध्ये कारण कसं आम्हाला इकडे कसंही पोचायचं होतं आणि प्रयागराजमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला रात्री 1 ते 4 हा एकदम परफेक्ट वेळ आहे. तर आम्ही त्याच वेळात एंट्री केली आणि मग गाडी लावली आम्ही 1-2 तास झोपलो आणि आता आम्ही चाललो स्नान घेण्यासाठी. तर आता पुढे काय काय होतं ते मला एक्सपिरियन्स घेण्याचा आहे कारण 1400 किलोमीटर पार पूर्ण ओलांडून या राज्यात आलो आहे आणि याचा अनुभव खूप चांगला असेल. तर बघूया. 1 किलोमीटर दिशेने चालत आहोत आणि समोर म्हणजे या साईडला आम्हाला बोट्स भेटतील. तर पण एवढं असं झालं आहे का बोटची रेट पण एवढे महाग आहेत का बाई श्रीराम बोटची रेट पण एवढे महाग आहेत का 2000 रुपये पर पर्सन वगैरे घेतात ते. पण आम्ही काहीतरी बार्गेन करू कारण एवढा महाग परवडणार नाही ना. 2,000 रुपये दिले काही कसले देऊ शकत नाही आपण. आणि डिजिटॉक काय डिजिटॉक किती बोलतंय? 100 बोलतो ते 100 रुपये भाई एवढा महाग. 20 रुपयाला भेटतं मंगळवारच्या. कितना में देगा? यूट्यूब में आएगा 150 रुपया देगा. यूट्यूब में आएगा फेमस होएगा कब का? बता कितने का? और कितने में देगा वो तो बता. 2 रुपया
100 रुपये 2 रुपया 2 रुपया या 100 रुपया. आता बघू शकता नदीच्या बाजूला आम्ही आता आलेलो आहोत संगमला. आणि आता इकडून आम्ही बोट करून जाणार आहोत. बोट करून आम्ही इकडे जाणार आहोत त्रिवेणी संगमला, जिकडे 3 नद्यांचा इंटरसेक्शन आहे. तिकडे आम्ही जाऊन पवित्र करणार आहोत आमच्या तनाला मनाला. भैया आलू चिखल आणि वालू एकत्र काय काय करायला लागते पाण्यात जाता जाता. चला बोट भेटली आम्हाला 1000 रुपये येऊन जाऊन. भैया सूरज भैया हो हो हो. तैरना नहीं आता हम लोग को, फिर भी पहनना पड़ेगा भैया. हाँ ये पकड़ रहा भाई, भाई कैमरा पकड़ रहा सूरज. समझ गया भाई, समझ गया. तर पाहू शकता आम्ही बोटमध्ये आहोत आणि आता त्रिवेणी संगमला चाललेलो आहोत. आणि दृश्य बघू शकता माझ्या मागे एकदम सुंदर आहे. भले गाईज आम्ही उशिरा आलो, पण येणं ते महत्त्वाचं होता. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा कुंभ 144 वर्षानंतरचा हा जो आलेला आहे तो महाकुंभ आहे. आणि गेल्या 6 वर्षापूर्वी जेव्हा प्रयागराजला कुंभमेळा होता तेव्हाही मी आलेलो, पण तेव्हा अर्धकुंभ होता. आणि जेव्हा मला वाटते 15 वर्षापूर्वी नाशिकला आपल्याकडे एक कुंभ होता. त्या कुंभाला मी माझ्या आईवडिलांसोबत, वडील नव्हते पण माझ्या आई आणि माझी काकी होती आणि मी त्यांच्यासोबत गेलेलो. पण आपण बोलतो ना की म्हणजे का जायला पाहिजे तुम्ही महाकुंभाला, तर मी एक गोष्ट सांगू शकतो. बघा, आपण एकतर आहोत हिंदू बरोबर, आणि आपण आपल्या धर्माचे आणि आपण संस्कृतीचं पालन नाही करणार मग कोण. तर काही प्रवास केल्यानंतर आता आम्ही तिकडे स्नानाच्या ठिकाणी तिकडे पोहोचलेलो आहोत. आणि फुल गर्दी आहे, बाजूला बोट आहेत आणि आता जायचं कसं ते समजत नाही. फुल गर्दी. पाहू शकता लाखोच्या संख्येत लोक आहेत. फुल गर्दी आहे काही, पाहू शकता तुम्ही. जागाच नाही उभं राहण्यासाठी. सध्या चेंज कसा करतात लोक काय काम आहे तिकडे. फुल पॅक गाई. आता स्नान करण्यासाठी थोडं आतमध्ये चाललोय. तुझे असं आहे का, तुझं आहे का. तर गाईज जस्ट स्नान करून आम्ही परत थोडीत आलो आहे आणि आता गाडीच्या दिशेने रवाना होणार आहोत. तिकडे आम्ही चेंज करू कपडे. आणि ऊन एवढा डेंजर ऊन आहे ना, काय सांगू तुम्हाला. फोन माझा पूर्ण, कॅमेरा माझा पूर्ण गरम झाला. तर गाईज एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी का प्रयागराज हा भरपूर बघण्यासारखा आहे, पण महागसुद्धा आहे तेवढा महाकुंभाच्या वेळी. आणि मोस्टली लोक वगैरे इकडे जे चांगले आहेत सर्व रस्ता वगैरे दाखवतात, पण ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 3 दिवस झाला आम्ही ॲक्च्युली हेच कपड्यात तुम्हाला दिसत असेल, कारण गाडीची ट्रॅव्हलिंग 24 तासाची आहे. मग त्याच्यामुळे आम्हाला फ्रेश व्हायला जमणार नाही. आज गंगामध्ये स्नान केला त्रिवेणी संगमला, आणि मग इकडे आता आम्ही जेवून फ्रेश होऊ आणि झोपून जाऊ आणि ब्लॉगसुद्धा एंड करू. तर कीप अपडेटेड आणि पुढचा व्लॉग लवकरच येणार. तर तो व्लॉग आणि हा व्लॉग कसा आहे हेही सुद्धा सांगा मला.